नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. चिखलीत शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या. चिखली येथील जाधववाडी परिसरात एका 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतीक्षा अनिल गायकवाड, वय 16, राहणार जाधववाडी, चिखली असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता 10वीची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मार्च रोजी तिच्या वडिलांनी तिचा मोबाईल तपासला होता. त्यामध्ये कोणतेही आक्षेपार्ह आढळून आले नसतानाही या घटनेचा मानसिक ताण आल्याने तिने त्या दिवशी रात्री 9च्या सुमारास घरात विष प्राशन केले. दरम्यान तिची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी तिला दवाखान्यात उपचारासाठी नेले. गेले 2 दिवस तिची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पालिका अर्थसंकल्पावर आज विशेष सर्वसाधारण सभा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्प स्थायी समितीने 16 मार्चच्या विशेष सभेत मंजुरी दिली आहे. तब्बल 250 उपसूचनांसह एकूण 406 कोटी रुपये खर्चाच्या कामांनाही समितीने मान्यता देत सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. अर्थसंकल्पावर विशेष सर्वसाधारण सभा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. त्यात नगरसेवकांकडून मोठ्या संख्येने उपसूचना दिल्या जाऊ शकतात. गॅस अभावी MIDC मध्ये इलेक्ट्रिक डिझेलच्या शेगड्या. औद्योगिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक LPG गॅसचा पुरवठा घटल्याने पिंपरी चिंचवड MIDCतील उद्योगांवर मोठा परिणाम झालाय. गॅस अभावी उत्पादन प्रक्रियेवर मर्यादा आल्याने अनेक उद्योजकांनी इलेक्ट्रिक व डिझेल भट्ट्या यांचा पर्याय स्वीकारला. मात्र त्यातून उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. या नवीन यंत्रणेवरील कामासाठी वीज वापर वाढल्याने उत्पादन खर्चात सुमारे 50% वाढ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. उत्पादन सुरू ठेवण्यासाठी पर्यायी उपायांचा अवलंब केला असला तरी वाढता खर्च आणि वेळेमुळे उद्योगांवर आर्थिक ताण वाढत आहे. वाल्लेकरवाडीतील 3 जण मंचर येथे झालेल्या अपघातात ठार. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे खासगी बस व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 मुले जखमी झाली आहेत. यामुळे वाल्लेकरवाडीत शोककळा पसरली आहे. मल्लिकार्जुन आंबेगावे, वय 48, त्यांच्या पत्नी आरती, वय 40 व त्यांच्या आई लता तुपलोंडे, वय 63, राहणार तिघेही वाल्लेकरवाडी, चिंचवड अशी मृतांची नावं आहेत. आंबेगावे यांची मुलगी मृणाल आणि मुलगा प्रेम हे जखमी असून त्यांच्यावर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मल्लिकार्जुन आंबेगावे नाशिकहून एक कार्यक्रम उरकून पिंपरी चिंचवड येथे घराकडे परतत होते. मंचर जवळील एक लहरे येथे रात्री 11 वाजता त्यांच्या कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसवर आदळली. अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. भगतसिंग हे मानवतावादी, समतावादी क्रांतिकारक होते. किरणजीत सिंग. शहीद भगतसिंग हे मानवतावादी, समतावादी क्रांतिकारक होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी पूर्ण व्यवस्था बदलायला हवी हा विचार त्यांनी मांडला. जात, धर्म व प्रांताच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचारमुक्त स्वतंत्र भारत असावा यासाठी त्यांनी बलिदान दिले, असे मत भगतसिंग यांचे पुतणे व विचारवंत किरणजीत सिंग यांनी येथे व्यक्त केले. आर्य समाज व स्वामी दयानंद सरस्वती हेच भगतसिंग यांच्या कार्याचा पाया होता. तरुण पिढीने त्यांचे चरित्राचे वाचन करून आर्य समाजाचे विचार पुढे न्यावे असे त्यांनी आवाहन केले. पिंपरी आर्य समाजाच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. मिरची पावडर टाकून वार. जुन्या ओळखीच्या कामगाराला खोली खाली करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कटरने खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास मारुंजी येथे घडली. बिकारी कुमार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर विनोद रॉय असे जखमी व्यावसायिकेचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर बाजार शिकण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 11,20,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. आरोपींनी इक्विटी प्लस नावाच्या वेबसाईट आणि इतर बनावट ट्रेडिंग ॲपचा वापर करून हा गंडा घातला. कौस्तुभ टांगसाळे, शुभंकर शर्मा आणि ब्रोकर धीरज अग्रवाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर विजय चंद्रकांत शहाणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. वायू प्रदूषणावरून महापौर आक्रमक. पिंपरी चिंचवडमधील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर व वायू गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांच्या अहवालाची लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल असा दावा केला जातोय. या प्रश्नावर महापौर रवी लांडगे यांनी ठोस भूमिका घेतली असून शहरातील व्यापक उपाययोजनांचा आदेश प्रशासनाला दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित हवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारणा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण शहराची सामुदायिक जबाबदारी आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज.